प्रश्न क्रमांक 102. एका कारखान्यातील सर्व कामगारांचा सरासरी पगार 8,000 रुपये आहे. त्यात 7 कामगारांचा सरासरी पगार 12,000 रुपये व उरलेल्या कामगारांचा पगार 6,000 रुपये आहे. तर कारखान्यातील कामगारांची एकूण संख्या आपल्याला काढायची आहे. सर्वप्रथम आपल्याला सरासरीचा फॉर्म्युला माहिती आहे. जर सरासरी त्यांनी 8,000 दिलेली आहे तर ती 8,000 सरासरी कोणाची असणार आहे? त्यांच्या जेवढे कामगार आहेत कामगारांचा एकूण पगार जो असेल, कामगारांचा एकूण पगार भागिले एकूण कामगार जेवढे असतील त्याला आपण समजा n मानूयात. एकूण कामगार त्या ठिकाणी n, आपल्याला n ची किंमत काढायची आहे. आणि कामगारांचा एकूण पगारपैकी काही कामगार असे आहेत ज्यांचं त्यांनी सरासरी दिलेली आहे. म्हणजे 7 कामगारांच्या पगाराची सरासरी त्यांनी 12,000 दिली आहे. म्हणजे एकूण पगारापैकी 7 गुणिले 12,000 एवढा पगार त्यांचा असणार आहे. आणि उर्वरित जे आहेत उरलेले कामगारांची सरासरी पगार जो आहे, म्हणजे उर्वरित कामगार किती असतील? एकूण n होते, त्यापैकी 7 वजा झाले तर उर्वरित n वजा 7 कामगार त्या ठिकाणी असतील आणि त्यांची सरासरी 6,000 दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ या दोघांची मिळून हा कामगारांचा एकूण पगार आपल्याला मिळणार आहे. आणि भागिले n यांची सरासरी दिलेली आहे 8,000. याला फक्त सोडवायचं आहे आणि आपला आन्सर आलेला आहे. माणूस आता 84,000 अधिक याला गुणिले केलं तर 6,000 n वजा 7 सकम 42,000 भागिले हा n तिकडे गेल्यानंतर गुणिले होईल 8,000 n असं आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर हा 6,000 तिकडे पाठवा आणि 84 मधून 42 गेले तर 42,000 आपल्याला मिळतील. हा 6,000 तिकडे पाठवला तर 8,000 n वजा 6,000 n असं आपल्याला लिहिता येईल. आणि हा मिळेल 2,000 n. आणि आपल्याला n काढायचा असेल तर आपण हा 2,000 इकडे आणला तर n बरोबर 42,000 भागिले 2,000 केलं. 0 0 0 0 0 कट आणि 21 दुने 42, त्यानुसार इथे 21 एकूण कामगार जे आहेत ते असणार आहेत. आणि आपला पर्याय क्रमांक 3 जो आहे तो अचूक पर्याय आहे.